Hello, hello. This is the My Artifact episode number 1955. आजची तारीख आहे 3 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 9:30. आज चला माझ्यामध्ये कोणती गोष्ट कमी आहे यार. आय डोंट नो. कमी की नाही डूड. इट वॉज लाईक तू असा विचार नको करू का तुझ्यामध्ये कोणती गोष्ट कमी आहे. चला मी म्हणजे इट वॉज लाईक दॅट. म्हणजे आता थोडस सांगून देतो, थोडस मनातलं बोलतो यार. ओके. आता मी काय केलं होतं ऍक्च्युली, मी एक व्हिडिओ एडिट केला. ओके. आणि मला असं वाटलं की तो व्हिडिओ चांगला बनेल बा. ओके. जेव्हा मी तो व्हिडिओ पूर्ण एडिट केला आणि त्यानंतर मी बघितलं तर व्हिडिओ काही इतका फारसा काही चांगला जमला नाही. माहित नाही आज बोलूशा का नाही वाटून राहिला. आय डोंट नो. तू स्वतःचा कॉन्फिडन्स लो नको करू यार. वन थिंग इज दॅट. कारण तुला कसं वरती चढायचं आहे आणि समज जर तू कॉन्फिडन्स लो करशील ना तर लिटरली बहुत प्रॉब्लेम होईल. जस्ट डोंट डू दॅट. डोंट डू दॅट. येस, तू पढाई करत आहे, जस्ट तू पढाई यार. ओके. जस्ट डोंट टॉक अबाउट इट. ओके. सो आजची तारीख आहे 3 जुलै आणि उद्या 4 जुलै आहे आणि उद्या माझं गिम्बल येणार आहे. ओके. DJI मोबाईल ऑस्मो मोबाईल गिम्बल. सो तर उद्यासाठी काय प्रिपेअर करायचं आहे मी. तर उद्या म्हणजे उद्या गिम्बल येईल तर माझा हे टार्गेट आहे की उद्याच्या उद्या शूट करायचं. शूट म्हणजे की ते नाही का एक छोटस एक रेल्वे स्टेशन आहे आपल्या वर्ध्यामध्ये, जे खूप पडीक आहे. ओके. इट वॉज 1950 मध्ये ते बांधलं होतं, बट त्याच्यानंतर मग त्याचं कन्स्ट्रक्शन थांबलं आणि ते बिल्डिंग तशीच पडून आहे. फुल पडीक आहे. ते कोणीच जात नाही. सो ती बिल्डिंग बहुत जबरदस्त आहे. मी एकदा गेलो होतो. येस, एकदम काइंड ऑफ भूतिया बिल्डिंगच आहे ती समथिंग. बट दुपारी गेल्यावर थोडस चांगला राहील कारण व्हिज्युअल खूप जबरदस्त आहे त्याचे. पाहतो मी उद्या थोडसा शूट करण्याचा प्रयत्न करतो. जेवढा मी जास्त गिम्बलचा वापर करीन मला तेवढा एक्सपिरियन्स येईन कशाप्रमाणे शॉट घ्यायचे, का घ्यायचे. सो येस, इट्स गुड. सो व्हॉट आय लर्न टुडे म्हणजे आज मी काय शिकलो आज याच्याबद्दल मी बोलणार आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आज मी सांगणार आहे की कोणत्याही प्रोडक्शन मध्ये, कोणत्याही फिल्म मध्ये काम करण्यासाठी म्हणजे किती पैसा लागतो. म्हणजे समजा जर मी ॲज असिस्टंट डिरेक्टर आहे तर मला किती पेमेंट लागेल, म्हणजे मला किती पेमेंट भेटेल. ओके. तर हे जस्ट मी माझ्यासाठी नाही केलं आहे. इट वॉज लाईक दॅट की मी एक डिरेक्टर आहे आणि मला या साऱ्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे की फिल्ममध्ये म्हणजे युनिटमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्तीचा पेमेंट किती राहतो. म्हणजे एकदम एक्झॅक्ट पेमेंट तर नाही, बट ब्रॅकेटमध्ये. ओके. जेणेकरून मला थोडंसं अंडरस्टँडिंग होईल. ओके. हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण शेड्युलिंग बनवतो, बजेट बनवतो, तेव्हा या साऱ्या गोष्टी मॅटर करते. ॲज अ पेमेंट बद्दल किंवा या साऱ्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन असणं किंवा नसणं हे फारसं इम्पॉर्टंट नसते ॲज अ डिरेक्टरसाठी. व्हाय? कारण याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा लाईन प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन मॅनेजर असतात, हे याच गोष्टी बघतात. ओके. पेमेंट आहे काय, बट आपल्याला याच्याबद्दल गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिलं आहे ते आहे इक्विपमेंट. ओके. सो कोणतंही आपण इक्विपमेंट घेत आहे म्हणजे
फर्स्ट ऑफ ऑल एक फिल्म मध्ये कोणते इक्विपमेंट म्हणलं तर याच्यामध्ये पहिले इक्विपमेंट येते ते आहे कॅमेरा. ओके. मोस्ट ऑफ द फिल्म मध्ये ते रेड आणि ॲरी हे दोन कंपनीज आहे. या दोन कंपनीचे कॅमेरे वापरण्यात येतात. हे प्रोफेशनल सिरीज मध्ये हे कॅमेरेची गणना होते. ओके. आणि प्रोफेशनल म्हणजे की या कॅमेरामधून निघणारं जे आउटपुट असते हे लॉग फाईल असते. ओके. ऑब्विसली हे डिपेंड करते म्हणजे लॉग फाईल म्हणजे काय असते की एक रॉ फाईल असते. रॉ फाईल वेगळी, लॉग फाईल ती अजून वेगळी. ओके. याच्यामध्ये कसं आहे की मस्त एडिटिंग करता येते, बहुत जबरदस्त, फ्रेम बाय फ्रेम फुल. म्हणजे वन थिंग इज दॅट की फिल्म मध्ये, फीचर फिल्म्स मध्ये किंवा सिरियल मध्ये पण ह्याच प्रकारचे कॅमेरा वापर केले जातात, रेड आणि ॲरी. ओके. सो जेव्हा रेड आणि ॲरी हे जेव्हा आपण बाय करतो, इथं आपण ऍक्च्युली हे जे कॅमेरेज असतात ना, या कॅमेऱ्याची प्राइस वॉज 70 लाख, 80 लाख, 1 करोड पर्यंत असते. सो ऑब्विसली आपण कधी इक्विपमेंट विकत घेत नाही, त्या आपण इक्विपमेंट हायर करतो म्हणजे रेंटवर घेतो. कारण रेंटवर घेतल्यानं काय होते की आपलं जेवढं काम आहे तेवढं काम निघून जाते. ओके. आणि आपली पूर्ण रक्कम द्यावं लागत नाही. सो या सारे इक्विपमेंटचे काही रेट चार्ट आहे, रेट चार्ट, तर आपण त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. जो रेड आणि ॲरी कॅमेरा आहे तो जातो 15 ते 25 15,000 ते 25,000 पर डेच्या हिशोबाने जातो. म्हणजे याचा जो बजेट लागतो तो पर डेच्या हिशोबाने लागतो. याच्यासोबत कॅमेरासोबत कॅमेराची लेन्स. ओके. म्हणजे या 15 ते 25,000 काय येते, कॅमेराची लेन्स, ट्रायपॉड आणि ट्रायपॉड सोबत त्याचा एक व्यक्ती. यस, म्हणजे त्या सप्लायर कडून येणारा तो व्यक्ती. ओके. ते हे सगळं 15 ते 25,000 ते पूर्ण येते. ओके. त्यानंतर दुसरं कोणतं इक्विपमेंट आहे, ते आहे साऊंड. ओके. तर साऊंड मध्ये काय असते की साऊंडचे जे हे असते ते 10, ऍक्च्युली मी कसं सांगू काही कळून न राहिला. इट वॉज काइंड ऑफ कन्फ्यूज. यस. मला ऍक्च्युली आज माहित नाही, आज बहुत थकल्यासारखं वाटून राहिलं आहे. आज ऍक्च्युली मी काहीच काम नाही केलं. आय वॉज लाईक, दिवसभर मी बसूनच होतो, दुपारभरी बसूनच होतो. यस. जेवण झाल्यावरही बसूनच होतो. माझं आज काहीच वर्कआउट नाही केलं, नथिंग एल्स. आणि खाल्लं पण खूप, तर अजीबस वाटून राहिलंय मला. खूप काही सांगायचं आहे ऍक्च्युली. सो माझं फोकस नाही होऊन राहिलाय. कारण कसं आहे की हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये नाही का वारंवार मला बुक ओपन करून बघावं लागत आहे. व्हाय? कारण याच्यामध्ये रक्कम आहे, रक्कम येणे इक्विपमेंटची, त्यानंतर प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची एक प्रकारे फीज आहे की ते लोक किती फीज घेतात. ओके. सो मला वाटते हे आपल्याला थोडं बसून करावं लागेल. बसून कर ना, आरामात कर, काही टेन्शन नाही. थांब 1 मिनिट. ओके. सो आता मी थोडस बसलो आहे, तर आता मी थोडस प्रॉपरली इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरं येते ते येते साऊंड. ओके. साऊंड मध्ये कोणकोणत्या गोष्टी येते आपण पहिले समजून घेऊ. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, लाईट थोडं जास्त आहे का? ओके, ठीक आहे.
साऊंड याने काय असते की एका फिल्म मध्ये साऊंडचं काम खूप महत्वाचं असते. ओके. युजली कसं आहे की ड्युरिंग द शूटिंग करायच्या वेळेस दोन प्रकारच्या दोन प्रकारच्या इक्विपमेंटनी आवाज रेकॉर्ड केला जातो. ओके. कधी कधी काय होते की लोकेशनवर गेल्यावर तिथे आवाज कधी कधी फारसा क्लिअर अप राहत नाही. काय कारण आजूबाजूचा परिसर असतो, म्हणजे मानून घे की आपण एखाद्या हॉटेलमध्ये शूटिंग करायला गेलोय. ओके. बट त्या हॉटेलचं एक प्रकारे रेनोव्हेशन सुरू आहे. म्हणजे साईडच्या बिल्डिंग मध्ये रेनोव्हेशन सुरू आहे. ओके. तर आपण दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊन आपण असं नाही म्हणू शकत का तुम्ही तुमचं रेनोव्हेशनचं काम थांबवून द्या. आणि त्या रेनोव्हेशनचं काम सुरू आहे त्याच्यामुळे कसं खूप ठकठक ठकठक आवाज येऊन राहिला. तर आपण असं दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊन असं नाही म्हणू शकत का तुम्ही रेनोव्हेशनचं काम थांबवून द्या. ऑब्विसली, कारण त्यांना पण त्यांचं काम करायचं आहे. सो अशा वेळेस काय होतं की अशा वेळेस नाही का दोन प्रकारच्या इक्विपमेंटनी आवाज रेकॉर्ड केला जातो. फर्स्ट ऑफ ऑल एक बूम माईक आणि एक लॅपल माईक. बूम माईक याने काय असते, ऍक्च्युली तुम्ही बघितला एक व्यक्ती असतो जो एक दुरून एक मोठासा रॉडनी आणि रॉडच्या एका एंडला माईक असतो. ओके. आणि तो असा तिरपा फोडून राहतो तो व्यक्ती. तर तो व्यक्ती असतो ना, तो साऊंड रेकॉर्डिस्ट असतो आणि जो त्याच्या हातात जो माईक आहे त्याला बूम माईक म्हणलं जाते. ओके. तर बूम माईक हा एक प्रकारे आवाज रेकॉर्ड करतो, बट एवढी त्याची इंटेन्सिटी नसते. या त्याच्यानंतर ते लॅपल माईक म्हणजे एक प्रकारे एक छोटासा माईक असतो जो त्याच्या छातीला लावला जातो. ओके. वायरलेस असतो तो माईक. ओके. जेणेकरून तो स्क्रीन मध्ये दिसलाच जात नाही आणि याच्यामुळे पण आवाज रेकॉर्ड केला जातो. पण समजा जर कंडिशन खूपच बेकार असेल ना, आवाज काहीच येत नसेल ना, तर त्याच्यानंतर त्याच्या मागे डबिंग केलं जाते. म्हणजे नंतर स्टुडिओमध्ये जाऊन त्याची डबिंग केली जाते. तर एक साऊंड रेकॉर्डिस्ट आणि म्हणजे जेव्हा आपण एखादी साऊंड घेतो, म्हणजे साऊंड इक्विपमेंट प्लस रेकॉर्डिस्ट आणि प्लस असिस्टंट, तर याची रक्कम असते ते असते 10,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने घेतात. ओके. म्हणजे ते साऊंड रेकॉर्डिस्ट आणि असिस्टंट तर त्यांचे ते 10,000 ते 15,000 या हिशोबाने ते लोक चार्ज करतात. त्यानंतर आहे लाईट. ओके. तर लाईटमॅन 35,000 पर डे. ओके. सो फिल्म मध्ये लाईटचा वापर खूप जास्त असतो. ऑब्विसली, म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटते की लाईटचा वापर जास्त केला जात नाही, बट तिथे लाईट असतो. ओके. आणि हे असे लाईट नसतात जे आपण नॉर्मल लाईट असतो. जे फिल्म मध्ये वापरण्यात येणारे जे लाईट असतात ते ते काफी सेन्सिटिव्ह असतात. ओके. जे आपले नॉर्मल ट्यूबलाईट असते याच्यामध्ये फ्लिकर असते. ओके. म्हणजे काय होते की जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो तेव्हा नाही का एक प्रकारे लाईटची इंटेन्सिटी क्लिअरली विजिबल होते. म्हणजे ते म्हणजे कसं आहे की फ्लिकर म्हणजे इन द सेन्स की चालू बंद होतो. आता हे आपल्या नेकेड आणि दिसत नाही, बट कॅमेरामध्ये तो क्लिअरली दिसून जाते. ओके. सो तर अशा वेळेस हे असे नॉर्मल लाईट वापरत नाही, तर तिथे मोठे मोठे म्हणजे फिल्म मध्ये वेगळे लाईट्स असतात. जसं लाईक पार लाईट असतो, किनो लाईट असतो, की लाईट असतात, अजून खूप प्रकारचे लाईट असतात, बलून लाईट पण असते. आणि कसं आहे की हे जे लाईट्स असतात दे आर व्हेरी कॉस्टली. यस. जे ॲरीचा पार लाईट असतो त्याचा जो चार्ज असतो म्हणजे पर डेचा, तो असतो 300 ते 1,200 रुपये प्रति दिवस. ओके. बट आपल्याला फक्त एकाच लाईटची गरज नसते, आपल्याला ऍटलिस्ट मिनिमम तरी एका शॉटसाठी 5 ते 6 लाईटची गरज असते. ओके. सो हे डिपेंड करते सीनवर आणि शॉटवर आणि कुठे घ्यायचं आहे, त्यानंतर इंटेरियर आहे की एक्सटेरियर आहे वगैरे, तर याच्यावर डिपेंड करते. ओके. सो युजली जेव्हा प्रोडक्शनचं काम सुरू होते तर तेव्हा नाही का मोस्ट ऑफ द जे लाईट असतात ना ते पॅकेजमध्ये घेतले जातात. ओके. पॅकेजमध्ये इन द सेन्स की
आपल्याला आपली शूटिंग समजा जर 40 दिवसाची आहे, तर आपण 40 दिवसाच्या पॅकेजमध्ये आपण पूर्ण लाईट घेतो. ओके. तर त्याच्यामध्ये करीब 50 ते 100 लाईट्स असतात व्हेरियस प्रकारचे. ओके. आणि त्याच्यामध्ये ब्लॉकिंग क्लॉथ, त्यानंतर त्याचे स्टँड आणि त्याच्यासोबत असिस्टंट आणि त्याच्यानंतर गॅफर आणि त्याच्यानंतर ते मिक्सर पण असतो. म्हणजे जे लाईट आहे ना, लाईटला मॅनेज करण्यासाठी मिक्सर पण असतो. म्हणजे कोणत्या लाईटची तीव्रता कमी करायची आहे किंवा जास्त करायची आहे यासाठी एक मिक्सर पण राहतो, जे गॅफरच्या हातात असते. जे डीओपी सांगते त्याप्रमाणे तो मॅनेज करतो. ओके. तर त्याचा जो रेट असतो पर डेचा, म्हणजे लाईट विथ लाईटचे सारे ॲसेसरीज विथ गॅफर अँड विथ असिस्टंट, तर हे असते 35,000 रुपये पर डे. ओके. 35,000 रुपये पर डे. हे वाटते खूप मोठं, बट ऍक्च्युली आहे खूप छोटं. येस. कारण कसं आहे की 35,000 पर डे या युजली असतातच, हे त्यांच्या असोसिएशन मध्ये असतात. ओके. हा ऑल्सो इन्क्लूड, म्हणजे याच्यामध्ये हे नाही आहे की या लाईटला पॉवर देण्यासाठी जो पॉवर सोर्स लागतो तो वेगळा. ओके. म्हणजे या लाईटला जनरेटरचा जो खर्च लागतो तो वेगळा आहे. ओके. तो याच्यामध्ये इन्क्लूड होत राहत नाही. ओके. त्याच्यानंतर असते जिमी जिप विथ ऑपरेटर. ओके. तर काही काही शॉर्ट्स असतात ते जिमी जिपने घेतले जातात. ऑब्विसली आपण एक्सप्लेन केला आहे शॉर्टचे काही प्रकार. तर जिमी जिप आणि जिमी जिप ऑपरेटर हे कॅमेरामध्ये येतात. ओके. यांचे जे हे पॅकेजमध्ये नाही घेत, हे पर डेच्या हिशोबाने येतात. कारण कसं आहे की मोस्ट ऑफ दी आपले जे शॉट्स असतात ते स्टॅटिक शॉट असतात. फिल्ममध्ये मोस्ट ऑफ द स्टॅटिक शॉट असते. ओके. बट काही काहीच असे मुव्हिंग शॉट असतात जिथे समजा आपल्याला मुव्हिंग करायचं आहे टॉप टू बॉटम वगैरे. जिमी जीपचा वापर म्हणजे युजली चेसिंग सिक्वेन्स, ऍक्शन सिक्वेन्स मध्ये होतो आणि डान्स सिक्वेन्स मध्ये जिमी जीपचा वापर होतो. बट अदर दॅन दॅट जिमी जीपचा असा फारसा वापर होत नाही. ओके. मोस्ट ऑफ द गिम्बल किंवा हँडहेल्ड किंवा स्टॅटिक शॉटमुळे सगळं काही होऊन जातात. बट समजा जर आपल्याला जिमी जीपची गरज असते तर तिथे पॅकेजमध्ये डील नाही केलं जात, तिथे पर डेच्या हिशोबाने डील केलं जाते. ओके. तर पर डेच्या हिशोबाने त्यांचा जो चार्ज असतो तो चार्ज असतो यांचा 12,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने असतात विथ जिमी जीप विथ ऑपरेटर. ओके. तर हे त्यांचा चार्ज असतो. त्यानंतर आहे क्रेन विथ ऑपरेटर. ओके. तर कधी कधी आपल्याला क्रेनची गरज असते. जिमी जीप हा ऍक्च्युली म्हणजे एक पर्टिक्युलर हाईटवरच जातो, मॅक्सिमम हाईटवर जाऊ शकत नाही. म्हणजे मानून घे की ग्राउंड डिस्टन्स पासून ते 10 मीटर ते 15 मीटर. ओके. बट समजा जर आपल्याला कॅमेरा अजून जास्त हायटेडवर न्यायचा आहे, म्हणजे 25 मीटर किंवा 30 मीटर, तर तेव्हा क्रेन लावल्या जातात. ओके. बट हे क्रेन फक्त कॅमेरासाठी नसते, कधी कधी लाईटला हँग करण्यासाठी पण क्रेन लावल्या जातात. ओके. ऍक्च्युअल क्रेन, या हायड्राचे ऍक्च्युअल क्रेन वापरले जातात. ओके. तर याचा जो मेहनताना असतो म्हणजे पर डेचा, याचा पर डेचा, याला पर डे मध्ये घेतात, याला पॅकेज मध्ये घेत नाही. कारण याचा जो वापर असतो तो हार्डली 1-2 दिवसाचाच असतो. म्हणजे असं एकदम एव्हरीडे याची गरज वाटत नाही. तर याला पर डे नुसार चार्ज करतात आणि याचा जो चार्ज असतो तो असतो 10,000 पर डेच्या हिशोबाने याला चार्ज करतात. त्यानंतर आहे ट्रॉली ट्रॅक विथ ऑपरेटर. ओके. फिल्म मध्ये ट्रॉली ट्रॅक इम्पॉर्टंट असते. येस. कारण कधी कधी आपल्याला समजा जर फिल्म मध्ये पॅरालॅक्स याने आपला जो कॅमेराचा फोकस आहे तो सेंटरवर आहे आणि कॅमेरा रोटेट होते त्याच्या अराउंड, तर याला म्हणते पॅरालॅक्स. ओके. तर आता समजा रोटेट होत आहे तर अशा वेळेस ग्राउंड मध्ये आपल्याला नाही का काही ना काहीतरी ट्रॅक लावावा लागतो. ओके. तर आपण खाली ट्रॅक लावतो आणि त्याच्यावर ट्रॉली ठेवतो आणि त्याच्यावर मग ऑपरेटर राहतो. ओके. मग त्याच्यावर आपण कॅमेरा माउंट ठेवतो. ओके.
तर तो ऑपरेटर आहे ना, जो ट्रॅक ट्रॉली लावतो, तो ऑपरेटर काय करतो, तो ह्या साऱ्या गोष्टी अरेंज करतो, म्हणजे ट्रॅक ट्रॉली अरेंज करतो आणि लावतो, माउंट करतो. ओके. त्यानंतर डीओपीचं काम असते तिथे कॅमेरा माउंट करणं आणि त्यानंतर शूट करणं. ओके. तर जे ट्रॅक ट्रॉली प्लस ऑपरेटर याचं जे मेहनताना असते, मेहनताना येण्याची चार्जेस किती असते, ह्याचे असते 5,000 पर डेच्या हिशोबाने याला चार्ज करतात. ओके. याला पॅकेजमध्ये नाही डील करत युजली, कारण ट्रॅक ट्रॉलीचं काम फारसं नसते युजली, म्हणजे इतकं नसते. येस, म्हणजे इन द सेन्स स्टॅटिक आणि गिम्बलमध्ये जेवढे शॉट घेतले जातात ना, तेवढे ट्रॅक ट्रॉलीमध्ये तेवढे घेत नाही. बट असतात काही काही शॉट्स, बट जस्ट लाईक मी असं म्हणत आहे, 10 पैकी 1 शॉट असतो ट्रॅक ट्रॉलीचा. सो या. त्यानंतर आहे स्टेडी कॅम विथ ऑपरेटर. ऑब्विसली फिल्ममध्ये स्टेडी कॅम खूप बदा वापरले जातात, कारण स्टॅटिक शॉट हे तर असतातच, बट स्टेडी कॅम शॉट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ द जे नवीन नवीन फिल्म मेकर्स आहेत ते आता कसं फिल्मला मुव्हिंग ठेवण्यासाठी नाही का स्टेडी कॅमचा वापर करतात. त्यामुळे अगोदर स्टेडी कॅम हे पॅकेजमध्ये येत नव्हते, बट आता हे पॅकेजमध्ये येतात ऑब्विसली. सो पॅकेजमध्ये म्हणजे यांचं शूटिंगच्या, म्हणजे यांना चार्ज केला जातात पूर्ण 30 ते 40 दिवस, म्हणजे पूर्ण प्रोडक्शन, ड्युरिंग द प्रोडक्शनसाठी यांना चार्ज केले जातात. ओके. सो यांची गरज नेहमीच असते, ॲज अ म्हणजे स्टेडी कॅम ऑपरेटरची गरज नेहमीच असते. तर स्टेडी कॅम मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? फर्स्ट ऑफ ऑल, कॅमेरा तर आपल्याशी ऑलरेडी आहे. ओके. स्टेडी कॅम मध्ये त्यांच्यामध्ये काय असतात की एक प्रकारे गिम्बलच राहते, बट तो एक मोठा गिम्बल असतो. ओके. आणि तो गिम्बल नाही का आपल्या बॉडीला माउंट असतो. ओके. आणि आणि त्यासोबत तो ऑपरेटर पण राहतो. ओके. जो साधारण डीओपी आहे, जो आपला डीओपी आहे, तो स्टेडी कॅम वापरू शकत नाही. समजा जर वापरत असेल तर ठीक, बट कसं आहे की जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जो स्टेडी कॅम ऑपरेटर एक्सपिरियन्स आहे ना, त्याच्याच हाताने शूट केलं जाते. ओके. तर त्याचे चार्जेस असते 15,000 ते 25,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज केले जातात. ओके. मी हे पर डेच्या हिशोबाने काहून सांगून राहिलाय, कारण कसं की हे एक अंडरस्टँडिंग साठी चांगली असते. ओके. मोस्ट ऑफ द जणांचे पॅकेजेस मध्ये डील होतात. ओके. बट काही काही जणांचे पर डेच्या हिशोबाने डील होतात. ओके. कारण फिल्म मध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे पर डेच्या हिशोबाने, पर आवरच्या हिशोबाने पण चार्जेस घेतात. ओके. त्यानंतर आहे ड्रोन विथ ड्रोन ऑपरेटर. ओके. फिल्म मध्ये एरियल शॉट घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण फर्स्ट ऑफ ऑल खूप साऱ्या अशा फिल्म मध्ये आता एरियल शॉट म्हणजे इंट्रोडक्शन शॉट, म्हणजे ऍक्च्युली कॅरेक्टर किंवा ऍक्च्युली सिच्युएशन कुठे होत आहे, तर यासाठी नाही का एरियल शॉट घेतात. मोस्ट ऑफ द जण फिल्म मध्ये घेतात. ओके. आणि एरियल शॉट हे बहुत जबरदस्त शॉट असतो. इट वॉज रिअली गुड. पहिल्याच्या जमान्यात हे जे शॉट्स घ्यायचे होते हे हेलिकॉप्टर थ्रू घ्यायचे होते, आणि इट वॉज क्वाईट डिफिकल्ट. खूप कठीण होत होतं, कारण हेलिकॉप्टर खूप मोठे होते, आणि त्याच्यानंतर जेव्हा हेलिकॉप्टर कोणत्या बिल्डिंगच्या जवळ जातो तर त्याच्या जे हवेच्या व्हायब्रेशनमुळे, हवामुळे नाही का आपल्याला जे शॉट भेटत होते ते तेवढे क्लिअर भेटत नाही. बट आजकाल कसे ड्रोन आले आहे, आणि ड्रोन काफी कॉम्पॅक्ट असते, त्यामुळे इट्स इझी की तो खूप जास्त हायटेड वर जातो, आणि खूप जास्त म्हणजे एक प्रकारे मोठ्या मोठ्या अशा खूप जास्त हायटेड वर जातो, आणि त्यामुळे आपल्याला जो शॉट भेटतो तो बहुत क्लिअर भेटतो शॉट. या. सो मोस्ट ऑफ द एरियल शॉटसाठी ड्रोन वापरले जातात. ओके. सो ड्रोन आणि ड्रोन ऑपरेटर. सो ऑब्विसली ड्रोनची जी किंमत आहे ते कमी असते, हा, आणि ड्रोन ऑपरेटरची जी किंमत असते, म्हणजे ड्रोन जो ऑपरेटर करतो त्याचे चार्जेस जास्त असते. ओके. समजा जर आपल्यापाशी आता कसं आहे की ड्रोन मध्ये एक छोटासा 4K कॅमेरा असतो. ओके. ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे, त्या 4K कॅमेरामध्ये लॉक फाईल नाही बनत, एक नॉर्मल MP4 किंवा MPG फाईल बनते. ओके. पण समजा जर आपल्याला लॉक फाईल पाहिजे नसेल तर आपल्याला नाही का रेड किंवा ॲरी कॅमेरा त्याच्यावर माउंट करावा लागतो. ओके.
तर अशा 2 प्रकारचे ड्रोन येतात. एक आहे जे आपले नॉर्मल छोटेवाले ड्रोन येतात, ज्याच्यामध्ये 4K मिनी असतो विदाऊट लॉकवाला, आणि समजा जर एक दुसरा ड्रोन असतो ज्याच्यामध्ये ॲरी किंवा रेड कॅमेरा माउंट केले जातात. ओके. तर या दोन्ही याचे चार्जेस वेगवेगळे आहेत. ओके. जो नॉर्मल ड्रोन असतो त्याचा जो चार्ज असतो तो 10,000 ते 12,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. ओके. याच्यामध्ये प्लस ऑपरेटर पण येतो. ओके. आणि समजा जर रेड आणि मिनी कॅमेरा असेल विथ ऑपरेटर, तर याच्यामध्ये 25,000 ते 30,000 रुपये घेतात. ओके, पर डेच्या हिशोबाने. आता हे झाले इक्विपमेंट. आपण कॅरेक्टर बद्दल, आता जे मेंबर्स आहे म्हणजे फिल्म मध्ये काम करणारे जे व्यक्ती आहे, आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. ओके, म्हणजे यांना किती पैसे भेटते आणि यांचा कॉस्ट किती असतो यांच्याबद्दल पहिले जाणून घेऊ. सो फर्स्ट ऑफ ऑल घेऊ आपण डिरेक्टर. ओके. तर डिरेक्टर हा याला किती चार्ज करतो, याला पर डेच्या हिशोबाने चार्ज करत नाही. ओके. याला एक कम्प्लीट फिल्मच्या याच्याने पॅकेजमध्ये चार्ज करतात. ओके. एक डिरेक्टर असतो हा फिल्ममध्ये खूप महत्वाचा कॅरेक्टर असतो. ओके. आणि त्यामुळेच कसं की याची गरज नेहमीच असते. म्हणजे प्री प्रोडक्शन पासून ते डायरेक्ट मास्टर प्रिंट किंवा रिलीज ऑफ द मूवी पर्यंत डिरेक्टरची गरज असते. ओके. तर डिरेक्टर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतोच ऑब्विसली. आणि कसं आहे की एक डिरेक्टर असतो तो खूप साऱ्या गोष्टी एका फिल्म मध्ये लावतो. ओके. कोणकोणत्या गोष्टी की स्वतःचा एक प्रकारे इन्फ्लुएन्स. ओके. त्यानंतर खूप सारा मानसिक तणाव असतो ऍक्च्युली. यस. कारण कसं आहे की ऍज अ डिरेक्टरचा जॉब कधी खतम होत नाही जोपर्यंत त्याला प्रोजेक्ट जोपर्यंत खतम होत नाही. कारण कसं आहे की त्याला ऑल द टाइम फिल्म बद्दल, स्टोरी बद्दल विचार करावा लागते. ओके. त्याला लुक अँड फील येत आहे का नाही, ऍक्टिंग बरोबर होत आहे का नाही, शॉट बरोबर येत आहे का नाही, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बद्दल. आणि एव्हरी टाइम त्याला क्रिएटिव्ह थिंकिंगच करावं लागते एव्हरी टाइम. येस. सो एक डिरेक्टरचं काम हे खूप कठीण असते ऍक्च्युली, आणि याच्यावर खूप मोठं प्रेशर पण असते. कारण त्याला पर्टिक्युलर वेळेमध्ये काम खतम करून देणं आहे. एक पर्टिक्युलर वेळेमध्ये त्याला काम खतम करून देणं आहे. तर अशा वेळेस त्याच्या मागे खूप काही प्रेशर असते. तर एवढ्या मोठ्या प्रेशरला हँडल करून एक क्रिएटिव्ह काम करणे खूप कठीण असते. सो ऑब्विसली जेव्हा एक एवढं मोठं कठीण काम करत असेल तर तो चार्जेस पण खूप जास्त घेतो. तर एक डिरेक्टर हे किती चार्ज घेतो, तर जेवढा प्रोडक्शन कॉस्ट आहे ना त्याचा 5 to 10% ऑफ प्रोडक्शन चार्ज. 5 to 10% म्हणजे की समजा जर आपलं प्रोडक्शनचा जो बजेट आहे तो समजा 100 करोड आहे, तर आपल्याला डायरेक्टरला द्यावं लागेल 5 ते 10 करोडच्या दरम्यान द्यावं लागेल. ओके. हा त्याचा चार्ज असतो. आणि मी मला प्रोडक्शन कॉस्ट, तर प्रोडक्शन कॉस्ट याच्यामध्ये फक्त प्रोडक्शन कॉस्ट येते. ओके. जे त्याच्यानंतर रिलिजिंगसाठी आणि मार्केटिंगसाठी जो लागणारा खर्च तो वेगळा असतो. ओके. युजली कसं आहे फिल्मचा बजेट कशाप्रमाणे असतो की 60-40 असतो. म्हणजे समजा जर 100 करोड आपल्यापाशी असेल, 100 लाख असेल, तर 100 करोड असेल आपल्यापाशी, तर 100 करोड पैकी 60 करोड मध्ये आपली फिल्म बनते आणि 40 करोड मध्ये त्याची मार्केटिंग आणि रिलीजिंग होते. ओके. तर नेहमी हा अंडरस्टँडिंगसाठी, म्हणजे हे अंडरस्टँड ठेवायला पाहिजे. येस. म्हणजे तुमच्यापाशी जेवढा काही पैसा आहे तर पहिले तुम्ही पूर्ण पैसा प्रोडक्शन मध्ये खर्च नका करू. मार्केटिंगला पण खूप पैसा लागतो. ऑलमोस्ट 40% पैसा मार्केटिंगसाठी लागतो. मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठी 40% पैसा लागतो आणि 60% पैसा लागतो प्रोडक्शनसाठी. ओके. सो हे अंडरस्टँड करूनच एका प्रोड्युसरने समोर जाऊन पैसे इन्व्हेस्ट करावं. नाहीतर असं होऊन जाईल तुम्ही सगळ्याचा सगळा पैसा प्रोडक्शन मध्ये खर्च केला पण
साठी तुमच्यापाशी पैसाच नाही आहे, तर प्रॉब्लेम होऊन जाईल, आपली फिल्म रिलीज होणार नाही. सो हा एक गोष्ट फॅक्टर असते. तर मी काय म्हणलं, मी म्हणलं एक डिरेक्टर, तर एका डिरेक्टरची जी कॉस्ट असते ती 5 to 10% ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट. ओके, म्हणजे जेवढी प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याचा 5 to 10% प्रोडक्शन कॉस्ट घेतो. त्यानंतर येते डीओपी. ओके, तर हा अजून एक गोष्ट, जे डिरेक्टरचे जे असिस्टंट येतात ना, म्हणजे एडी किंवा चीफ असिस्टंट, हे डायरेक्टर मध्येच येतो. ओके, ते कधी कधी म्हणजे कसं आहे की 5 to 10% ऑफ द टोटल प्रोडक्शन कॉस्ट. बट याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये कोणकोणते येते, डायरेक्टर येतो आणि डायरेक्टर सोबत त्याचे असिस्टंट पण येतात. ओके, कधी कधी येतात, कधी कधी नाही येत, बट मोस्ट ऑफ द डायरेक्टरच्या फीज मध्येच असिस्टंट डिरेक्टरला फीज देतात. ओके, तर असिस्टंट डिरेक्टरला किती भेटतो, असिस्टंट डिरेक्टरचा जो पर डेचा हिशोब असतो. ओके, आणि असिस्टंटला एक प्रकारे जो फ्रेशर आहे, समजा जर फ्रेशर असेल तर त्याला 5,000 ते 10,000 पर डेच्या हिशोबाने भेटतो. ओके, चीफ असिस्टंट असेल ना तर तो जाते 10,000 ते 25,000 पर डेच्या हिशोबाने जातो. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे, हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तर जे डायरेक्टरची जे फीज आहे त्याच्यामध्येच असिस्टंट येतात, इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर आहे डीओपी. डीओपीचं काम हे इम्पॉर्टंट आहेच, ऑफकोर्स. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, सिनेमा फोटोग्राफर आहे. ओके, सो डीओपी काय असतो की हा फिल्मला रेकॉर्ड करतो. ओके, शूट करतो, आणि याला किती चार्जेस द्यावे लागते, याला 1 to 3% ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट. यस, म्हणजे 100 करोडची फिल्म असेल, 100 करोडची प्रोडक्शन व्हॅल्यू असेल त्या फिल्मची, तर त्यापैकी 1 ते 3 करोड पैसा हा डीओपीला म्हणजे सिनेमा फोटोग्राफरला द्यावा लागतो. ओके, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड राहते, डीओपी सोबत 2 असिस्टंट. ओके, 2 किंवा 3 असिस्टंट, जेवढे काय असिस्टंट डीओपीला लागते ते सगळे त्याच्यामध्ये येतात. ओके, हे झाले डीओपी. त्यानंतर आहे डान्स मास्टर, कोरिओग्राफर. ओके, जे डान्स मास्टर कोरिओग्राफर असतात हे चार्जेस करतात पर सॉंगच्या हिशोबाने चार्ज करतात. ओके, ते डेच्या हिशोबाने चार्ज करत नाही, ते पर सॉंगच्या हिशोबाने चार्ज करतात. ओके, ऍज अ कोरिओग्राफरचं काम फक्त डान्स शिकवणं नसते, ऑब्व्हियसली नॉट. येस, एखाद्या फिल्म मध्ये समजा जर एखादी गाणं शूट करायचं असेल ना, तर ते काम डायरेक्टरचं नसते, ते काम असते कोरिओग्राफरचं. ओके, म्हणजे कोरिओग्राफर काय करतो, कोरिओग्राफर पूर्ण डिसाईड करतो की त्याचा कॅमेरा अँगल काय राहील, म्हणजे जेव्हापासून त्याचा बीट सुरू होते, गाण्याची जशी बीट सुरू झाली तिथून कोरिओग्राफरचं काम सुरू होऊन जाते. तर कोरिओग्राफर सेट म्हणतो की मला या अँगलचा शॉट पाहिजे, इथे या अँगलचा शॉट पाहिजे, या बीटवर मला या अँगलचा शॉट पाहिजे, इथे अशा प्रकारचे डान्सर हवे, इथे अशा प्रकारचे डान्सर हवे, त्यांनी ही ऍक्टिंग केली पाहिजे किंवा हा डान्स केला पाहिजे. सो जोपर्यंत गाणं खतम होत नाही तर याच्यामध्ये एक डिरेक्टर आहे तो फारसा हस्तक्षेप नाही करत. येस, कारण गाणं बनवणं हे त्याचं काम नाही आहे, हे कोरिओग्राफरचं काम आहे. तर पूर्ण कोरिओग्राफर तिथे सेट करतो, पूर्ण कोरिओग्राफरच तिथे माहीत करून घेतो. ओके, म्हणजे कॅमेरा अँगल कसा राहील वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी तिथे डान्स मास्टर डिसाईड करतो. ओके, आणि डान्स मास्टरचे चार्जेस घेतात ते पर सॉंगच्या हिशोबाने घेतात. ते घेतात 15,000 ते 50,000 पर सॉंगच्या हिशोबाने घेतात. ओके, हा जो आकडा आहे हा एक प्रकारे नॉर्मल आहे. समज जर स्टार कोरिओग्राफर असेल, जस्ट लाईक फारा खान असेल किंवा रेमो डिसूजा असेल, तर यांचे चार्जेस जास्त असतात. ओके, तर हे ट्राय टू अंडरस्टँड आहे. समज जर आपण जेवढे मोठे आर्टिस्ट घेऊ तर तेवढा मोठा खर्च पण लागेल. ओके, तर 15 जे नॉर्मल कोरिओग्राफर असते तर
नॉर्मल कोरिओग्राफर 15,000 ते 50,000 पर सॉंगच्या हिशोबाने घेतात. आता याच्यामध्ये कोरिओग्राफर विथ 2 असिस्टंट म्हणजे त्यांचे डान्स मास्टरचे ते 2-3 असिस्टंट ते पण येतात. ओके. त्यानंतर आहे ऍक्शन मास्टर किंवा ऍक्शन डिरेक्टर. ओके. जे ऍक्शन मास्टर किंवा ऍक्शन डिरेक्टर असतात यांचं काम खूप कठीण असते. ओके. फिल्म मध्ये कोणताही ऍक्शन होत आहे म्हणजे गोळी लागल्यापासून ते गाडी उडवण्यापर्यंत किंवा किंवा बस म्हणजे छोट्यातल्या छोट्या म्हणजे म्हणजे मोस्ट ऑफ द एक मिनिमम ऍक्शन कुठून राहील, गोळी लागणे. ओके. तर गोळी लागणे हे पण एक ऍक्शन मध्ये येते. ओके. आणि त्यानंतर एखादी गाडी उडवणे किंवा बस, ट्रॅक्टर किंवा व्हॉटएव्हर, तर तिथे ऍक्शन मास्टरचं काम येते. ओके. हा, समजा जर 2 व्यक्ती धावून राहिले आहे तर याला डिरेक्शन करायचं असेल तर इथे ऍक्शन मास्टरचं काम येत नाही. तिथे जस्ट नॉर्मल डिरेक्टरचं काम येत आहे. ओके. कारण ते दोघं व्यक्ती जस्ट धावून राहिले. पण समजा ते दोघं व्यक्ती धावताना काही स्टंट वगैरे करत असेल तर इथे ऍक्शन मास्टरचं काम येते. ओके. ऍक्शन मास्टर किंवा ऍक्शन डिरेक्टर हे इम्पॉर्टंट असतात ऑब्व्हियसली. हे चार्जेस घेतात पर डेच्या हिशोबाने चार्ज घेतात आणि हे चार्जेस खूप जास्त घेतात. येस, ऑब्व्हियसली 1,00,000 ते 3,00,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. 1,00,000 ते 3,00,000. आणि हे डिपेंड करते कोणत्या प्रकारचा ऍक्शन असेल तर. म्हणजे समजा जर आपल्याला गाडी उडवायची असेल तर त्याचा चार्जेस वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला गोळी लागत असेल तर त्याचा चार्जेस कमी असतो. सो हे त्यांचा एक चार्ट असतो. जेव्हा तुम्ही त्यांच्या असोसिएशन मध्ये जाता तर तेव्हा पूर्ण देऊन असते की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगवेगळा पैसा लागून आहे. ओके. म्हणजे किती, कारण कसं आहे की ते त्या गोष्टीसाठी सेफ्टीनुसार त्या साऱ्या गोष्टी, म्हणजे कसं आहे की जेव्हा डिरेक्टर म्हणतो की आम्हाला एखाद्या जळत्या गाडीवरून एखाद्या व्यक्तीला बाहेर निघायचं आहे तर हे एक ऍक्शन आहे. तर यासाठी नाही का ते लोक प्रॅक्टिस करतात. ते लोक पहिले गाडी जळवतात, त्यानंतर तिथून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढायचं आहे तर तेव्हा कसं काढाल वगैरे, तर त्याची प्रॅक्टिस करतात. आणि आग पण जास्त लागलेली नाही पाहिजे. हे खूप रिस्क वाला फॅक्टर आहे. त्या अशा वेळेस नाही का हे काम ऍज अ एक्सपिरियन्स लोकांनाच करू द्यावं. सो ऑब्व्हियसली यासाठी जेव्हा रिस्क राहतो तेव्हा पैसा पण जास्त राहतो. सो तेव्हा यांचे जे चार्जेस असतात ते 1,00,000 ते 3,00,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. ओके. याच्यासोबत त्यांचे असिस्टंट पण येतात. ऍक्शन डायरेक्टर आणि ऍक्शन डिरेक्टर असिस्टंट. ओके. आणि याच्यासोबत लागणारे जे क्रेन आणि वायर्स वगैरे ते सगळे त्यांचंच काम आहे. ओके. पूर्ण वगैरे गाडी उडवणं, गाडी कशी उडवायची आहे, का उडवायची आहे, ते सगळं त्यांचंच काम आहे पूर्ण वगैरे. ओके. ते पूर्ण डिसाईड करतात. ओके. तर त्यांच्या पॅकेज मध्ये म्हणजे त्यांच्या पर डेच्या हिशोबाने एवढं सारं येतो. म्हणजे ऍक्शन डिरेक्टर विथ असिस्टंट, विथ इक्विपमेंट, विथ सेफ्टी इक्विपमेंट्स, म्हणजे जेवढे काही सेफ्टी इक्विपमेंट्स लागतात ते त्यांच्याचकडून असतात. ओके. सोबत जेवढे काही हार्डवेअर मटेरियल असते, म्हणजे समजा जर गाडी उडवायची असेल तर आपल्याला एखाद्या क्रेनची गरज आहे तर तिथे क्रेन लावण्यात जातो. तर हा सारा खर्च ऍज अ ऍक्शन डिरेक्टर सेट करतात. तर तेवढा त्यांना 2,00,000, 1,00,000 ते 2,00,000 पर डेच्या हिशोबाने आपण चार्ज करावा लागतो. त्यानंतर आहे रायटर विथ असिस्टंट. ओके. तर रायटर हा पॅकेज मध्ये येतो. ओके. आणि याचं काम केव्हापर्यंत राहते, याचं काम असते फ्रॉम प्री प्रोडक्शन टू एडिटिंग, डबिंग पर्यंत याचं काम असते रायटरचं. येस. आता तू म्हणत आहे म्हणजे रायटर तर त्यानं तर स्टोरी अगोदरच लिहिली आहे, डायलॉग्स पण अगोदर लिहिले आहे, तर त्याचं काम तर तेच झालं, प्री मध्येच झालं. नाही. कधी कधी काय होतात की डायरेक्टरच्या हिशोबाने पण कधी कधी नाही का थोडेसे डायलॉग चेंज करावे लागतात ऑन द स्पॉट. ओके. म्हणजे समज जर कधी कधी असं वाटलं की हा डायलॉग बरोबर नाही बा, तिथे मला थोडस डायलॉग चेंज करायचा आहे, तर तिथे डायरेक्टरला बोलवतात आणि तेव्हाच्या तेव्हाच त्याचं डायलॉग चेंज करतात. बट कसं आहे, त्याचं मोस्ट ऑफ द काम असते ते प्री मध्येच असते.
ओके. प्री प्रोडक्शन मध्येच काम असते, म्हणजे नरेशन, त्यानंतर स्टोरी बोर्ड वगैरे, तर तेव्हाच त्याचं मोस्ट ऑफ द काम असते. प्रोडक्शन मध्ये त्याचं काम फक्त जस्ट लक्ष ठेवणं स्क्रिप्टवर, आणि समजा थोडं बहुत चेंजेस करायला लागले वाटलंच तर तेव्हा तर चेंजेस करणं. ओके. तर याचं काम प्री प्रोडक्शन पासून ते डबिंग पर्यंत असते. ओके. म्हणजे जोपर्यंत फिल्मची डबिंग होत नाही तोपर्यंत त्याचं काम असते. ओके. हा पॅकेज मध्ये घेतला जातात, हा पर डेच्या हिशोबाने नाही घेत रायटर. ओके. तर याच्या पॅकेज मध्ये किती असतो, हा 1 ते 3% ऑफ द टोटल प्रोडक्शन कॉस्ट. ओके. म्हणजे 100 करोडची फिल्म असेल तर त्यापैकी 1 ते 3 करोड रुपये आपल्याला रायटरला द्यावं लागते. ओके. तर याच्यामध्ये रायटरचे असिस्टंट सगळेच येतो. ओके. आणि याच्यामध्ये काय कोणकोणत्या गोष्टी असते, स्टोरी, स्क्रिप्ट, डायलॉग वगैरे या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे प्रोडक्शन मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, लाईन मॅनेजर. ओके. लाईन प्रोड्युसर. जे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन मॅनेजर असतो, हे बघा, प्रोडक्शन मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा लाईन प्रोड्युसर हे एकच व्यक्ती आहे. ओके. हे जस्ट आपण वेगवेगळे नाव दिले आहे, बट यांना एकच म्हणलं जातात. ओके. यांचे काही असिस्टंट असतात. ओके. प्रोडक्शन मॅनेजरचे काही असिस्टंट वगैरे. ओके. हे डिपेंड करतात. मोठ्या मोठ्या फिल्म मध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजरची एक वेगळी, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची एक वेगळी पोस्ट असते, प्रोडक्शन मॅनेजरची एक वेगळी पोस्ट असते, आणि त्यानंतर लाईन प्रोड्युसरची एक वेगळी पोस्ट असते. ओके. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर याने सर्वात वरचा, प्रोडक्शन मॅनेजर याने मधातला, आणि लाईन प्रोड्युसर याने सर्वात खालचा. ओके. बट याच्यामध्ये कसं आहे की यांचं काम काय असते, म्हणजे या तिघांचे काम सारखंच आहे असं काही नाही, बट फक्त एका रेंज मध्ये आहे. ओके. म्हणजे कसं आहे की समजा जर लाईन प्रोड्युसर असेल तर लाईन प्रोड्युसर हे छोट्यातले छोटे खर्च पाहिजे, म्हणजे की पर डेच्या हिशोबाने कोण केव्हा येऊन राहिला आहे, त्याला किती चार्जेस द्यायचे आहे, पर डेचा हिशोब हा लाईन प्रोड्युसरचा राहील. ओके. त्यानंतर सीन किंवा शॉट किंवा एका हप्त्याचा जो हिशोब राहील तो राहील प्रोडक्शन मॅनेजर पाशी राहील. ओके. आणि फिल्मचा पूर्ण बजेट राहील तो राहील एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पाशी राहील. ओके. आणि त्यानंतर इथे वरती येते प्रोड्युसर, म्हणजे जो ऍक्च्युअल पैसा लावणारा. ओके. तर अशा प्रमाणे हे स्लॉट्स मध्ये असतात. अजून एक गोष्ट, हे जे असतात लाईन प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन मॅनेजर, हे कसे जेवढे इमानदार असले तेवढं बरं असते, कारण कसं आहे की फिल्म मध्ये खूप छोट्यातल्या छोटे खर्च असतात. ओके. आणि हे जर इमानदार असेल ना तर तो आपले पैसे खूप वाचवू शकतो. ओके. तर ऑलवेज जेव्हा पण आपण रिक्रुटमेंट करू ऍज अ प्रोडक्शन मॅनेजरची, तर ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड की तो व्यक्ती एक म्हणजे इमानदार असणं गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग इज दॅट. या. सो एक लाईन प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन मॅनेजर किती पैसे घेतो, तर तो घेतो 3,000 ते 7,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज घेतो. ऑब्व्हियसली याला पॅकेज मध्ये डील केल्या जातात, पर डेच्या हिशोबाने नाही करतात. बट पॅकेज मध्ये कसं आहे की या हिशोबाने, म्हणजे समजा जर आपण एखाद्या प्रोडक्शन मॅनेजरला ठरवलं आणि त्याला ठरवलं की 5,000 रुपये पर डेच्या हिशोबाने तुला चार्ज करू, तर 5,000 इंटू 30 म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजे 1,50,000. तर अशा प्रमाणे त्याचा रेट असतो. ओके. पॅकेज मध्ये याला डील केले जातात, बट आपण पर डेचा हिशोब काऊन सांगून राहिलो, कारण ते समजण्यासाठी चांगले असतात. ओके. दॅट्स वाय. त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे आर्टिस्ट, ऍक्टर अँड ज्युनियर आर्टिस्ट. ओके. ऍक्टर मी मेन कॅरेक्टर नाही म्हणत आहे या. आर्टिस्ट यानी ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे ज्यांचे डायलॉग आहे. ओके. आणि क्राऊड. ओके. क्राऊड याने असे लोक जे फिल्मच्या बॅकग्राऊंड मध्ये आहे, तर यांना ज्युनियर आर्टिस्ट वगैरे असं म्हणतात. तर यांचे चार्जेस किती असतात, समजा जर डायलॉग नाही आहे, ओके, तर त्यांचा जो चार्जेस, म्हणजे ज्यांचा फक्त डायलॉग नाही जस्ट व्हिज्युअल आहे त्यांचे, तर त्यांचा जो चार्जेस असतो तो 600 ते 1,500 पर डेच्या हिशोबाने असतो. ओके. आणि समजा जर त्याचा डायलॉग असेल तर तो 3,000 ते 5,000 पर डेच्या हिशोबाने असतो.
ओके, अंडरस्टँड झालं ना? फक्त काही व्यक्तीचा जस्ट व्हिज्युअल आहे, तर अशा व्यक्तीचे काही चार्जेस असतात. ते चार्जेस असतात 600 ते 1500 रुपये या. आणि ज्यांचे डायलॉग्स आहे, म्हणजे ॲज अ थोडा थोडा बहुत काही नाही डायलॉग आहे, तर त्याला 3000 ते 5000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. त्याच्यामध्ये ऍक्टरचं मी नाही सांगत, कारण ऍक्टर एक वेगळा, म्हणजे त्याचा पॅकेज एक वेगळाच राहतो. ओके. त्यानंतर आर्ट डिरेक्टर. ओके. सो आर्ट डिरेक्टर हा एक प्रकारे याचा जो विथ असिस्टंट हा 15,000 ते 30,000 रुपये पर डेच्या हिशोबाने चार्ज करतो. ओके. आणि याच्यामध्ये आर्ट डिरेक्टर विथ असिस्टंट या साऱ्या गोष्टी असतात. हा, आर्ट डिरेक्टर मध्ये सेटचा खर्च आणि त्यासाठी बनवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो वेगळा असतो, तो याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. त्यानंतर आहे लिरिक्स रायटर. ओके. तर लिरिक्स रायटर असतात, त्याला भेटतात 5,000 ते 1,00,000 रुपये पर 1,00,000 रुपये पर सॉंगच्या हिशोबाने त्याला भेटतात. ओके. समजा जर एखादी स्टार लिरिक्स रायटर असेल तर त्याची प्राइस थोडी जास्त होऊन जाते. त्यानंतर आहे म्युझिक डिरेक्टर. तर म्युझिक डिरेक्टर हा एक खूप महत्वाचा कॅरेक्टर आहे, जो गाण्याला म्युझिक देतो. ओके. जिंगल बनवतो. तर एका म्युझिक डायरेक्टरचा जो रेट असतो तो असतो 15,000 ते 2,00,000 रुपये असतो पर सॉंगच्या हिशोबाने याला देतात. ओके. म्हणजे हा एक प्रकारे जिंगल बनवतो. त्यानंतर त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होते. एक म्युझिक डायरेक्टर मध्ये एक म्युझिक डायरेक्टर असतो. ओके. आणि त्याच्यासोबत त्याचे आर्टिस्ट असतात, इन्स्ट्रुमेंटल आर्टिस्ट, म्हणजे जे लोक म्हणजे म्युझिक बनवतात ना, पियानो आहे किंवा ड्रमर आहे किंवा गिटार वाजवणारे, हे सगळे आर्टिस्ट लोक आहे, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. ओके. तर यांना पर सॉंगच्या हिशोबाने चार्ज केले जातात. याच्यामध्ये स्टुडिओ नाही आहेत. ओके. याच्यामध्ये जस्ट म्युझिक डिरेक्टर विथ त्यांचे असिस्टंट्स. ओके. तर याचा जो खर्च असतो हे बहुत कमी झाला ऍक्च्युली. याची जी असते ना खर्च, म्हणजे याचा जो रेट असतो ना, तो हार्डली 1,00,000 ते 10,00,000 पर सॉंगच्या हिशोबाने घेतात. ओके. आणि समजा जर मोठे डिरेक्टर असेल, तर लाईक AR रहमान घे किंवा अमित त्रिवेदी घे, तर यांचे चार्जेस ऑब्विसली मोठे असतात, म्हणजे लाईक करोडोमध्ये जातात त्यांचे. त्यानंतर आहे ऑडिओ प्रोग्रामर. ओके. ऑडिओ प्रोग्रामर याने काय असते की ऑडिओला एक प्रकारे लेअर देतात. कारण कसं आहे, एक गाणं एकाच ठिकाणी नाही वाजत. एक गाणं म्हणजे मानून घे की दर्द डिस्को हे एक गाणं आहे. हे गाणं फिल्म मध्ये पण वाजते, डिस्को मध्ये पण वाजते, घरात पण वाजते, टीव्ही मध्ये पण वाजते, साऱ्या रेडिओ मध्ये पण वाजते, साऱ्या गोष्टीमध्ये वाजते. सो जर आपण त्याची प्रोग्रामिंग नाही केली ना, तर काय होते की ते गाणं फाटायला लागते. ओके. फाटायला लागते म्हणजे की त्याचा जो व्हॉइस आहे ना, तो एकदम कर्कश होऊन जातो कधी कधी. तर त्याची प्रोग्रामिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तर मग आता याची प्रोग्रामिंग कशाप्रमाणे करते आय डोंट नो, बट एक प्रकारे ऑडिओ प्रोग्रामर असतो. ओके. जो या साऱ्या गोष्टी प्रोग्रामिंग करतो. मला एवढं माहित आहे की नाही, तो डॉल्बी साऊंड तो वेगळा आहे. ओके. हा ऑडिओ प्रोग्रामर वेगळा असतो. याचे चार्जेस किती असतात, याचे पर सॉंगच्या हिशोबाने घेतात आणि याला 15,000 ते 1,50,000 रुपये पर सॉंगच्या हिशोबाने चार्ज करतात. त्यानंतर आहे रेकॉर्डिंग्स अँड मिक्सिंग. ओके. जे रेकॉर्डिंग्स आहे, म्हणजे जो रेकॉर्ड करणारा जो व्यक्ती आणि मिक्सिंग करणारा जो व्यक्ती, तर याचे चार्जेस असतात 200 ते 1,500 रुपये पर आवरच्या हिशोबाने घेतात. ओके. रेकॉर्डिंग याने जो आवाज रेकॉर्ड करत आहे, म्हणजे जो सिंगर आवाज हे करून राहिला आहे, म्हणजे गाऊन राहिला आहे, ते स्टुडिओमध्ये असतो ना, तो रेकॉर्डिस्ट तो पूर्ण आवाज रेकॉर्ड करतो आणि मिक्सिंग करतो ऑडिओमध्ये. तर याला पर आवरच्या हिशोबाने चार्ज करतात. ओके. तर याचा जो पर आवरचा जो हे असतो ना, रेट असतो, तो असतो
₹200 ते ₹1500 पर आवरच्या हिशोबाने याला चार्ज करतात. ओके. आता आपण येऊ चीफ असिस्टंट डिरेक्टर. ओके. तर एक चीफ असिस्टंट डिरेक्टर याचं काम काय असते? चीफ असिस्टंट डिरेक्टर याचं काम असते की स्टोरी ब्रेकडाऊन करणं, कंटिन्युटी बघणं, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असते ऑब्विसली. तर ॲज अ चीफ असिस्टंट डिरेक्टर एक प्रकारे व्हाईस प्रिन्सिपलच असतो. ओके. आणि याच्या मागे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि याला चार्ज केले जातात 3,000 ते ₹15,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज केले जातात. समजा जर याला डिरेक्टरच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही तर त्याला प्रोडक्शन थ्रू वेगळा पेमेंट भेटतो. तर त्या वेगळ्या पेमेंटचा हा त्याचे चार्ट लिस्ट आहे की 3,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने त्याला भेटतात. त्यानंतर आहे असिस्टंट डिरेक्टर. तर असिस्टंट डिरेक्टर म्हणजे जस्ट एक प्रकारे फर्स्ट एडी, सेकंड एडी वगैरे असतात ना, ते लाईक एक प्रकारे तर यांना केल्या जातात 1,000 ते 5,000 पर डेच्या हिशोबाने याला चार्ज केले जातात. ओके. त्यानंतर आहे डीओपी असिस्टंट आणि फोकस पुलर. तर हा घेतो 3,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने हा चार्ज करतो. फोकस पुलर म्हणजे काय की तो नेहमी कॅरेक्टरला फोकस राहतो. म्हणजे जस्ट लाईक जेव्हा त्याला फोकस द्यायचा आहे, जिथे डीओपीने सांगितलं की मला फोकस इथे पाहिजे, तर तो फोकस त्या तिथे शिफ्ट करतो. ओके. कॅमेरामध्ये ऑटो फोकस नाही आहे. या वन थिंग इज दॅट. या एक गोष्ट लक्षात ठेव, रेड किंवा ॲरी हे जे कॅमेरे असतात याच्यामध्ये ऑटोमॅटिक फोकस किंवा कॅमेरामध्ये स्वतःचा असा फोकस नाही आहे. जसं का आपल्या मोबाईलमध्ये कसं की आपण कॅरेक्टरला क्लिक केलं त्याच्यावर फोकस होऊन जातो. ओके. बट मोठा म्हणजे रेड आणि ॲरी या दोन कॅमेरामध्ये नाही का ऑटोमॅटिक फोकस नसतो. इथे मॅन्युअली फोकस करावा लागतो आणि हा मॅन्युअली फोकस बाय फोकस पुलर करतात. ओके. जे फोकस देतात आणि हा नेहमी डिरेक्टर किंवा कॅमेराच्या साईडला असतो फोकस देण्यासाठी. तर याचा जो चार्जेस असते ते 3,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने याला चार्ज केले जातात. त्यानंतर आहे डीओपी असिस्टंट विथ कॅमेरामॅन. ओके. तर एक अनादर असिस्टंट असतो डीओपीचा, त्याला चार्ज केले जातात 2,000 ते 6,000 पर डेच्या हिशोबाने. त्यानंतर लाईट आहे. तर लाईटचा पण 3,000 ते 7,000 पर डेच्या हिशोबाने देतात. त्यानंतर बेस्ट बॉय असतो तो एक प्रकारे लाईटवरच कंट्रोल राहतो, मिक्सिंगवर कंट्रोल ठेवतो. तर त्याचा 1,200 ते 3,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. त्यानंतर साऊंड रेकॉर्डिस्ट याच्यामध्ये काय असतो की साऊंड आहे तो रेकॉर्ड करतो. तर त्याच्यामध्ये त्याला चार्जेस घेतो 3,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतात. बूम माईक विथ ऑपरेटर. तर याचे चार्ज असतो 1,200 ते 3,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतो. एक आर्ट डिरेक्टर तो 15,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज करतो. त्यानंतर आहे स्पेशल इफेक्ट जे स्ट्रॉम आहे. त्यानंतर आहे पाणी किंवा पाऊस वगैरे दाखवायचं असेल तर यासाठी हे स्पेशल इफेक्ट्स आहेत. तर यासाठी ₹3,200 ते 8,000 पर डेच्या हिशोबाने याला चार्ज केले जातात. त्यानंतर आहे मेकअप आणि ड्रेसमॅन. तर याच्यासाठी 3,000 ते 15,000 पर डेच्या हिशोबाने चार्ज केले जातात. ओके. विथ असिस्टंट. ओके. पण यांचे काही काही पर्सनल असतात, काही म्हणजे काही म्हणजे समज जर एखाद्या जर आलिया भट आली, हे एक प्रकारे स्टार ऍक्टर आहे ना, तिचा वेगळा मेकअप असतो, वेगळा मेकअप मॅन असतो, तो फक्त तिचाच मेकअप करेल. ओके. बट ज्युनियर आर्टिस्टचा मेकअप, त्यानंतर अशा कोणा जणांचा मेकअप करायचा असेल ना, तर यासाठी आपला नॉर्मल मेकअप मॅन असतो. तर त्यांचा चार्ज असतो 3,000 ते 15,000 पर डे विथ असिस्टंट. ओके. हा याच्यामध्ये त्यांचा जो हे नाहीये, म्हणजे त्यांचं ब्युटी प्रॉडक्ट नाहीये, ते प्रोडक्शन त्यांना वेगळा पैसे देतात त्याचा. ओके. त्यानंतर प्रोडक्शन मॅनेजर, लाईन कंट्रोल वगैरे ते ऑलरेडी सांगितलं 3,000 ते 10,000. एडिटर हा पर आवरच्या हिशोबाने घेतो. तर याला 200 ते 1,500 पर आवरच्या यांनी पेमेंट केले जातात. त्यानंतर आहे कलर ग्रेड करणारा
रेकॉर्ड करू बा. बट कसं आहे की आपण तेव्हाच रेकॉर्ड केलं ना तर मग आपण संध्याकाळपर्यंत त्याला लक्षात नाही ठेवत. ओके, म्हणजे कसं आहे की हा झालं, आता मी रेकॉर्ड केलं, आता माझं सुटलं बा. तर यामुळे संध्याकाळी रेकॉर्ड करणं म्हणजे संध्याकाळपर्यंत याच्या लक्षात ठेवणं आहे. सो नेहमी व्हॉट आय लर्न टुडे याच्यामध्ये लक्षात ठेव की जे काही आपण रेकॉर्ड करू ते संध्याकाळी करू. ओके, ना की कोणत्या हलत्या फलत्या वेळेस करू. दुसरी गोष्ट की आज आज माझ्यामध्ये आज तेवढी ताकद नाही. मला का झालं मलाच नाही माहित आहे. जस्ट लाईक बहुत आळसपणा वाटून राहिलाय आणि बस असं वाटतंय की केव्हा झोपू केव्हा नाही. येस. सो अजून एक गोष्ट, हे व्हॉट आय लर्न टुडे जेव्हापासून मी सुरू केलं आहे तेव्हापासून मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगून न राहिलोय. येस, सांगून राहिलो आहे, बट इतक्या फारसं डीप मध्ये नाही, कारण वेळच नाही राहत. कारण जेव्हा आपण या साऱ्या व्हॉट आय लर्न टुडे बद्दल या साऱ्या गोष्टी जेव्हा सांगतो तर तेव्हाच आपलं ऑलमोस्ट 1 घंटा होऊन जाते. आता बघ ना, आता 56 मिनिट झाले. ओके, तर यावेळेस थोडासा वेळ लागतो. तर असं काही आहे तर नाही यार. इट वॉज लाईक दॅट की झालंय, म्हणजे इन द सेन्स की मला फारसा आता विचार करूशी वाटत नाही. लेट मी जस्ट, आय डोंट वॉन्ट थिंक राईट नाउ टू मच. आय जस्ट वॉन्ट टू जस्ट स्लीप. या. So this is the My Artifact episode number 1955. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.